तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की पाहुणे आले होते साखरपुडा करण्यासाठी आणि तेवढ्यामध्ये पावसाची हजेरी झाली होती। मग त्यानंतर मंदिरामधून साखरपुडा संपन्न करून सर्वजण विवाहस्थळी जमले होते। मग सकाळी आवरून मांडवाखाली बसलोच होतो, तेवढ्यात चिल्लर पार्टी गोळा झाली आणि तेवढ्यात आमच्या काकाचा मुलगा त्याच्या मित्रांना नाचण्यासाठी अशा प्रकारे काही आवाहन करत होता। मग त्यानंतर सर्व गावचे सदस्य मिळून पाणी भरायला गेले आणि लग्न कार्यक्रमासाठी सुरुवात झाली। आणि इथं मी फोटो काढत असताना सर्वजण कॅमेरा समोरच येत होते। मग त्यानंतर नवरी आणि नवरदेवची एंट्री झाली। तर नवरदेवचा मित्र एक बूट लपवत होता, तर दाद्या भाईने एक बूट गायब केला होता। मग त्यानंतर जास्त वाद न घालता दाद्या भाईला 500 रुपये देऊन कल्टी मारायला लावली। मग लग्न झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम चालू झालं आणि आमचं तर काय नाही, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्हाला बसावं लागतं आणि सर्वजण जेवायला व्यस्त होते आणि स्टेज मोकळा होता म्हणून काहीच फोटोज घेतले कपलचे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपले ब्लॉग खूपच उशिरा यायला लागले, तर तुमचा